ना. सुमी बाहेर बसलेलं काम करायचं नसतं, आराम करायचं असतं. हा मी माझ्या सासूने लय आराम केलाय, तेव्हा आता जेवण मी करणार. मला माझ्या लेकीला हाताने स्वयंपाक करून 2 घास भरवायचे आत, तो स्वयंपाक मी करणार. हा नाही, मी करणार. मी करणार. मी करणार. सुमे तात्या, सुमे तात्या मी करणार. ह्या बाप लेकीच्या भांडणात आज आपल्याला उपाशी राहावं लागणार बहुतेक बर का. हा अरे पण ह्यो सूर्या का भांडायला लागलाय? बाप आहे तिचा तू. मी करणार. मी करणार. सुमे तात्या मी करणार. नाही सुमे, मी जेवण करणार आहे, तुला सांगितलंय आधीच. मी हा म्हणते ना, मी करणार. नाही सुमे, ती काय चालणार नाही, मी जेवण करणार आहे बघ. जाधव साहेब, तुम्ही सांगा तात्यांना. ती काय सांगणार आहे? सुरेश, मालकीनबाई आहेत आमच्या त्या सुमी मॅडम, तेव्हा जरा त्यांचा रिस्पेक्ट ठेवून बोल की. ती माझी पोरगी आहे, मी कसं बी बोलीन. ए सुरेश, कसं बी माझी बबन्या, ती काय मला माहित नाही. हा? आज मी स्वयंपाक करणार म्हणजे करणारच. एक मिनिट, आपण मतदान घेऊ इथं. हा, ज्यांना जास्त मत तेव्हा जेवण करणार. अरे वा, म्हणजे इलेक्शन 5 दिवसात राजकारण शिकलं की आपल्या सुमी मॅडम. परत जर का मला कोणी सुमी मॅडम म्हटलं ना, तर आज उपाशीच ठेवणार तुम्हाला. मी तुमची सुमी आहे सगळ्यांची. सुमे, बंगल्यावर मी तुला सुमी मॅडमच म्हणणार बर का, नाहीतर मामासाहेब जीव घेतले अगं माझा. तात्या, तुम्ही तिथे थांबा आणि मी इथं. हा, आता ज्यांना तात्याने जेवण बनवू वाटते ना, त्यांनी तात्यांच्या बाजूला जावा, आणि ज्यांना मी जेवण बनवू वाटते त्यांनी माझ्या बाजूला या. जाधव साहेब, सुमी 4 दिवसांनी जाणार आहे आणि तिथनं पुढे खानावळीत मीच आहे. मग तेव्हा विचार करून मतदान करा. हा, सुमी, गुप्त मतदान नाही का? गुप्त बिप्त काय नसते सुमीकडे, जे आहे ते आमने सामने. चला करा सुरू मतदान. हे बघ सुरेश, आता कसं आहे, सुमी इथं 4च दिवस आहे, बाकीचं ते आता बंगल्यावरच असणार, आणि मी तिथं कामाला आहे की नाही. परत सुमीचा माझ्यावर जाळ निघाय नको, त्याच्यामुळं मी आपलं सुमीकडेच. सुरेश, आमचं पोटकी नाही कारखान्याच्या कामावरच आहे, तेव्हा आपलं आम्ही बी इकडं. सुरेश, असा बिन तसा बी तू हरलायस आता बाबा. हो, आता हारणाऱ्या पक्षात तरी राहून काय करणार सुरेश आम्ही? तात्या, आता तुमचं डिपॉझिट जप्त झाले बर का. तेव्हा तुम्ही इथं बसा, आज सगळा स्वयंपाक तुम्ही बनवणार. तुम्हाला लका मी माझा दोस्त समजायचो आणि तुम्ही असा पाठीत खंजीर खूप असला वैर. अरे आता सुमीच्या हातचं जेवण मिळणार म्हणल्यावर खंजीर काय, आम्ही तलवार बी खूप सु. एकदम बरोबर बरोबर. आओ, उठा, आजचा काढा राहिलाय तुमचा. माझी आई, अगं मी किती टेन्शन मध्ये होतो गेले 5 दिवस. आज ती खानावळवाली गेल्यावर जरा रिलॅक्स झालोय, जरा जीव भांड्यात पडलाय. तर तू कशाला माझा जीव खाते? आता खानावळवालीचं कसलं आलंय टेन्शन तुम्हाला? काय विचारते? अगं ती इथे असताना ताईची आणि तिची फाईट आत्ता होती मग होती, आत्ता होती मग होती, अशी परिस्थिती होती. माझं बीपी ना पक्क वाढला असणार आहे. नाही पण ती पोरगी लय आगावच आहे बघा. आता माझ्या भाच्याच्या घरात मी 1 खारी खाईन ना तर 1000 खाईन, ही कोण सांगणार आहे?
गोगलगान पोटात पाय. हसं नका, तुमची तर पार लायकीच काढली तिनं. ताईच्या हातात तुमची मान. बराबर बोलली ती पोरगी. आता तुमच्या आकडीला कशी उकट टाकते ना बघाच तुम्ही. तुला माहित नाहीये मी कोण आहे ते. आता बघ कशी सुतासारखी सरळ होती ते. अरे नरसू, हे असं निवांत बसून कसं चालेल? काय करू ताई सांग. अरे काय करू काय, लगेच उद्यापासून तयारीला लाग. कसली तयारी ताई? नरसू, समरला मुख्यमंत्री नाही बनवायचंय का? हे काय विचारणं झालं ताई? म्हणून तर आपण समरचं लग्न त्या न शोभणाऱ्या खानावळीशी करून दिलं ना. आता ती न शोभणारी मुलगी परत कधीच या घरात आणायची नाही. म्हणजे काही कळलं नाही ताई. नरसू, समरचं लग्न झालं, फेरे घेतले, मंगळसूत्र बांधलं, तिथंच तिची पत्रिका, तिचं नशीब, तो राजयोग समरच्या नशिबी आला. हं. आता आपल्याला तिची गरज आहे का? नाही. तेव्हा तिला परत आणायला कुणीच जायचं नाही. मग समर? समरचं माझ्यावर सोड, मी समजावते त्याला. माझ्यासाठी ऐकावंच लागेल त्याला. पण आता ह्या घरात ती मुलगी परत कधीच येणार नाही. माझ्या समरवर तिची सावली सुद्धा पडू देणार नाही. तुम्ही समर साहेब एकदम खुश असतील नाही का? म्हणजे दररोज तुझ्या हातचं जेवण. त्याला काय, तू कशावर मी खुश होते? म्हणजे काय नाही, जेवा तुम्ही. जेवा बर का, मी आलीच. बोल सुमे. काय पायलट, काय फोन नाही, काय नाही. विसरलास काय मला? मी? उलट तूच विसरलीस मला. तात्यांनी फार लाड केले म्हणे तुझे. तुला कसं कळलं? हमारे जासूस चारों ओर फैले हुए है. तो जासूस माझा भाऊ आहे, विसरू नकस. किती बी झालं तरी तो माझ्या बाजूचा आहे. हो माहितीये मला. मग जेवलास का नाही? हो. तू लक्ष्मणवर जबाबदारी दिलीस ना माझ्या जेवणाची, तो डोक्यावरच बसतोय आता माझ्या. इच्छा नसतानाही जेवायला लागतंय आता मला. का जेवण का करू वाटत नाही तुला? तू नाहीयेस ना इथे म्हणून. म्हणजे मी यायच्या आधी जेवत नव्हतोस तू? प्रेमाचे 4 शब्द ऐकायला मिळतील म्हणून उत्साहानं फोन उचलला, तर तू? आता मी काय तुझा गळा धरलाय का? नाही, पण प्रेमाने बोलतही नाहीयेस ना. अरे प्रेमानेच विचारलं की मी. हे असं? मग कसं? जरा 4 शब्द गोड बोलायचे. गोड? ठीक आहे. पायलट, तू लय चांगला आहेस. पुढे? पुढे काय झाले की 4 शब्द. मोज बघू तू. हे बघ, पायलट तू लय चांगला आहेस. झाले 4 शब्द. खडूस आहेस तू, खडूस. बरोबर ओळखलेस की तू. आता मी कुठे ओळख बघू? तू किचन मध्ये? नाही. मग तात्यांजवळ? नाही. मग तुझ्या खोलीत? नाही. नाही माहिती, हारलो. सांग तू. येड्या, मी आपल्या झाडाजवळ आहे. ते मस्त उगवलंय बघ. तू येतोस काय उद्या बघायला? हो, म्हणजे काय, अर्थातच येणार आहे. लवकर ये, मी वाट बघते तुझी. आता झोप निवांत. हा सुमे, या
मला झोपच येत नाहीये. माहित आहे मला. तू खोलीत जाऊन निवांत डोळे मिटून पड, मग येईल झोप. हा अगं नाही येणार. तू काहीतरी तोडगा सांग ना. ठीक आहे, मी एक गोष्ट सांगते तुला, ऐक. एक असतो येडा आणि एक असते येडी. येडी. एकदा काय होतं, येड्याची गाडी पडती बंद बंद. आणि येडी निघालेली असते सायकलवरनं. सायकलवरनं. पुढे पुढं येड्याला येडी गाठ पडती. गाठ पडते. आणि मग ती येडी तिच्या पहिल्या माहेरपणाला आली आणि तिकडे येड्याला झोपच येईना. मग मग ती परत तिच्या नवऱ्याजवळ आली. मग मग सुरू झाला दोघांचा सुखाचा संसार. आता मला सांग, येडा कोण आणि येडी कोण? आपण दोघं. बरोबर ओळखलंस की. पाहिलं, आपण लई भारी संसार करायचा बघ. तू मेहनत करून मुख्यमंत्री व्हायचं आणि तू मिसेस मुख्यमंत्री. हा, ते तर मी होणारच. तुला जे जे मिळणार ते सगळं मला मिळणार. हाय का नाही मी नशिबान? पण सुमे, मुख्यमंत्री होणं हे तर करिअर झालं, पण आपण संसार म्हणजे नेमकं काय करायचं? तुला नाही माहित? मला संसाराची गोष्ट सांग ना. सांगते. हे बघ पाहिलं, संसार करणं म्हणजे नुसतं संकट राहणं नाही. संसार करणं म्हणजे एकमेकांना साथ देणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं. वा, बोलत राहा. मी दररोज सकाळी तुला लवकर उठवणार, आणि जर नाही उठलास तर पाण्याची बादली हायच. मग मस्त नाश्ता, तू तुझ्या मिटिंगा करायच्या, माणसांच्या गाठी भेटी. मग असं करत करत तू मुख्यमंत्री बनायचं. आणि तू म्हणतोयस तसं, मी मिसेस मुख्यमंत्री. काय मुख्यमंत्री साहेब? ओ मुख्यमंत्री साहेब. पायलट, झोपलास काय? पांघरून घेतलं नसशीलच. मी 4-5 दिवस राहून परत येईन, तेव्हा असनच कायम तुला पांघरून घालायला. पायलट, मी आयुष्यभर सावलीसारखे संकट राहीन बघ तुझ्या. साहेब, या जळगावच्या फाईलवर तुमची सही राहिली, तेवढी करून टाका. घ्या ना. आणि अमेरिकेतून एक शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येणार आहे. शिवाय पॅरिसचा दौरा मी पुढच्या आठवड्यात फिक्स केलाय. आणि शिवाय चीनवाले आहेत ना, ते तुम्हाला एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत आहेत. मग काय चाललंय हे सगळं? नाही, चीन नको, चीन कॅन्सल. अरे सगळे सारखेच दिसतात, कुणी बोलवलं ते कळणारच नाही ना आपल्याला. मामा, हे काय सुरू आहे तुमचं मगापासून? अरे असं कसं, आता तू मुख्यमंत्री होणार आहेस, त्यामुळे तुझ्या पीए ची प्रॅक्टिस करायला नको का मला? बाबा, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद फार महत्वाचं असतं, आणि तेवढाच त्याचा पीए पण महत्वाचा असतो. मामा, पण अजून खूप वेळ आहे त्याला. हे आत्तापासूनच काय आहे? अरे नाही, अजिबात वेळ नाहीये. ताईने ठरवलंय, लवकरात लवकर तुझी राजकीय कारकीर्द सुरू झाली पाहिजे. अरे लवकरच तू मुख्यमंत्री होणार आणि लवकरच मी तुझा पीए होणार. ताई, जोरात तयारी सुरू आहे बरं का. तुला एक झलक दाखवतो. साहेब, आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये कोल्हापूरचा दौरा करायचा आहे. तिथे एका भागाची पाहणी करायची. शिवाय त्यानंतर लगेच आपल्याला दिल्लीला पण जायचंय. विमान वगैरे सगळं मी रेडी ठेवलंय. अरे वा नरसू, छान. थँक्यू. मम्मा, अगं हे सगळं काय चाललंय? अरे समर, आता तू असाच बिझी होणार आहेस ना? हा, अगं हो, पण ही अशी प्रॅक्टिस?
अरे हा, अरे कसं आहे, तू हुशार आहे समर, पण तुझा मामा तुझ्या एवढा हुशार नाही ना. म्हणजे चुकायला नको माझ्याकडनं. काय ते बरोबर आहे ना? अगदी बरोबर. नरसू, अरे तू असताना मला काळजीचं तसं काही कारण नाही. पण आता समरने फक्त कशातही न गुंतता केवळ आणि केवळ राजकीय ध्येयावर लक्ष ठेवायचं. काय समर? हो. घरातली माणसं असतातच, पण राजकारण म्हटल्यावर घरातल्या माणसांच्यात गुंतून चालणार नाही. कायम बाहेरच्या माणसांच्यात फिरावं बोलावं लागतं. घरातल्या माणसांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांना बाजूला सारून राजकारणावर लक्ष द्यावं लागतं. देशील ना? हो. आई वडील बायको यांच्यात गुंतून चालणार नाही. हो मम्मा, मी योग्य तेच करेन. तू काही काळजी करू नकोस. अरे वा समर, तू केवळ आणि केवळ राजकारणावर लक्ष द्यायचं कबूल केलंयस. आता मागे हटू नकोस. हं? नाही मम्मा. काय प्लेट टाक. नाही नको, भूकच नाहीये मला आता. अरे असं कसे भूक नाहीये? मुख्यमंत्र्यांनी असं करून चालणार नाही बाबा. हो समर, तब्येतीची हेळसांड नको. हं? हा नाही, पण खरंच भूक नाहीये मला आता. साहेब, त्या काली कानाल का? चहा घरी आहे? आमदार साहेब आतमध्ये त्या कालीत खातायत. मम्मा, मी आलोच. चल. अरे शेट, काय चाललंय हे नसू? ताई, समोर आत्ता भूक नाही म्हणाला आणि चहा खारीचं नाव काढल्या काढल्या पळाला लगेच. ताई, त्या मुलीचं सोड, तिची चहा खारी पण समोरचं लक्ष राजकारणावर उडवतीये. हे असं चालणार नाही नरसू. माझ्या समरला तिच्यापासून दूर करावंच लागेल. होणार ताई, मी शब्द देतो तुला. समोरचं लक्ष राजकारणावर दुसरीकडे कुठे जाणारच नाही. ही जबाबदारी माझी. सुरेश भाऊ, आम्हाला चहा का नुसतं पोरीचंच कौतुक करायचं? हा, तुम्ही कायम गावातच असताय की, तुमचं कशाला कौतुक करायचं? तुला विचारलं होतं का मी? इकडे बापाचा लाड आणि तिकडे नवऱ्याचा लाड. मज्जा आहे बाई सुमीची. मग मी हायच लाडाची. काय होता त्या? होय होय. काय ग सुमी, कसा आहे तुझा नवरा ग? का बघितलं नाही का तुम्ही त्याला लग्नात? अगं होय, बघितलंय की लग्नात त्याला. पण लग्न झाल्यावर कसं वाटलं तुला? ही नवऱ्या लोकांची जमात लगीन होईस तरच गोड बोलती आणि एकदाची का हक्काची बायको घरात आली की कौतुक संपत. माझा नवरा नाही बरं का तसा. हायच गोड त्यो. अगं सुमी, गट बसल्यात, तुझ्या नवऱ्याला घेऊन ये की बघाया. आम्हाला बी जरा मोठ्या माणसांचं पाहुणचार करायचं भाग्य लागू दे की. घट बसलं म्हणजे नवरात्री सुरू झाली होय? होय, झाली की. अयो, आम्हाला नवरात्र पाळायचं होतं. कशाला? कशाला म्हणजे मला पुण्य मिळवायचं आहे. अरे लग्नाचं खूप तुझं गेलं नाही अजून. हा, लगीन झाल्याशिवाय कसं जाईल? तुझं काहीतरी वेगळंच असतंय बघ. मग डिफरंटच आहे मी. काय बसू मी आज रातच्याला येणार ना दांड्या खेळायला? अगं गावावरनं पाहुणी आली या, लय भारी दांड्या खेळते बघ ती. काय सांगताय? कोण हो पाहुणी? तुला काय रे चौकशी पाहिजे माझ्या पाहुण्यांची? काय नाही, आपलं सहज विचारलं. कशी? हा बोला मामासाहेब. बबन, अरे कुठे तू? हाय की इथंच का हो? हे बघ, ताबडतोब बंगल्यावर ये. कशाला? ए, विचारतो काय? इथं मामासाहेब कोण आहे? तू आहे का मी? तुम्ही? हा, मग मी सांगतोय तसं कर. ताबडतोब बंगल्यावर ये, तुला एक महत्वाची जबाबदारी द्यायची आहे. हा येतो. हा, ताबडतोब ये. बर, मला आता गेलं पाहिजे. तुम्ही दांड्याची सगळी तयारी करून ठेवा. माझं काम झालं की नाही मी लगेच माघार येतो. पाहुणी नक्की येणार आहे ना? अरे गप तू जा. हो. पाहुणी येणार.